आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। लोकशाहीचा उत्सव आज साजरा होणार आहे, कारण राज्यामध्ये लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान आहे आणि देशभरामध्ये 89 जागांसाठी आज मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। मतदान केंद्रावर आयोगाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 ही मतदानाची वेळ आहे। तर बुलढाणा, अकोला, हिंगोलीसाठी आज मतदान होते आणि नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये सुद्धा आज मतदान आहे। परभणी, वर्धा मतदारसंघातही आज मतदान पार पडणार आहे। तर लोकशाहीचा उत्सव आज साजरा केला जातोय। लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला 7 वाजल्यापासून सुरुवात होतीये आणि त्यामध्ये 8 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत। तर 13 राज्यांमधील एकूण 89 मतदारसंघांमध्ये आज मतदान होतंय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे, परभणी, हिंगोली आणि नांदेड। त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये आज मतदान होते। 7 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होतीये, म्हणजे अगदी काही मिनिटांमध्ये इथं मतदानाला सुरुवात होईल आणि त्यामध्ये वर्धा असेल आणि याशिवाय बुलढाणा, अकोला यासाठी सुद्धा आज मतदान होतं। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा आज मतदान पार पडणार आहे। सर्व तयारी पूर्ण झाली आहे। अगदी काही सेकंदांमध्ये मतदान प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि अनेक जे मतदार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले, त्यांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये कैद होणार आहे। आणि अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर हे आपल्यासोबत अकोल्यावरून जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? अकोल्यामध्ये एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि अगदी काही मिनिटांपूर्वी मतदानाला सुरुवात झाली आहे। सध्या कसं चित्र दिसतंय आणि किती संख्येने मतदार या ठिकाणी पोहोचलेत, काय सांगाल? नक्कीच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झालेली आहे। सध्या मी मतदान केंद्रावर आहोत। पहाटेच जे मतदार आहे ते येण्यास सुरुवात झालेले आहे। अकोला जिल्ह्यात एकूण 18,75,637 मतदार आहेत। जिल्ह्यातील 2056 मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीसाठी 16,710 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहता अकोला जिल्ह्यात तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर तथा भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे जे अभय पाटील आहे ते रिंगणात आहे। त्यामुळे आता मतदार राजा कौल कोणाला देतात याकडे लक्ष लागलेले आहे। निश्चितच अमोल, आता मतदार राजा कोणाला आपला खासदार निवडणार ते बघावं लागणार आहे। विचारसरणीवर जे प्रचार करत होते किंवा जे वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रचार करत होते, अकोलेवासियांच्या मुद्द्यांवरून प्रचार करत होते, त्यांना निवडणार का कोणाला निवडणार ते ठरणार आहे। आज हा मतदार राजा ठरवेल आणि त्याचबरोबर निकाल हा 4 जूनला लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।